प्रवासामध्ये जर तुम्ही ही एक गोष्ट विसरलात तर तुमचा प्रवास पूर्ण खराब होऊ शकतो आणि मी हे एक्सपिरियन्समुळेच बोलतोय। तर ही एक गोष्ट तुम्ही विसरलात तर तुम्ही सोबत आठवणी नाही तर एक मनामध्ये तक्रार घेऊन घरी येणार। नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत प्रवासामध्ये जर तुम्ही ही एक गोष्ट विसरलात तर तुमचा प्रवास पूर्ण खराब होऊ शकतो आणि मी हे एक्सपिरियन्समुळेच बोलतोय। मित्रांनो, आता प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी एक्सपिरियन्स करत असतं किंवा ट्रिप करत असतं, मग ते ट्रॅव्हल बाईकने असो किंवा ट्रेनने असो किंवा कारने, कशीही असू दे आणि कुठेही असू दे, पण जर ही एक गोष्ट तुम्ही विसरलात तर तुम्ही सोबत आठवणी नाही तर एक मनामध्ये तक्रार घेऊन घरी येणार। तर मित्रांनो, आता बऱ्याच ठिकाणी काही लोक जातात रील्स स्टोरीज किंवा व्हिडिओ काढण्यासाठी जातात, आता बरेच लोक त्यासाठीच जातात। पण महत्त्वाची गोष्ट काय ना मित्रांनो, की जेव्हा ही लोक जाऊन येतात तर तेव्हा कुठे कुठे हे ह्या गोष्टीमध्ये एवढे रमलेले असतात की घरी येताना त्यांचं मन हेवी झालेलं असतं। का? कारण की सांगतो तुम्हाला, आता बरेच लोक जेव्हा फिरतात ना, ट्रॅव्हल वगैरे व्हिडिओ वगैरे काढणं ठीक आहे सगळ्या गोष्टी, पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जो तुमचा प्रवास असतो ना तो तुमचा जगायचा टाइम असतो किंवा तो एक मुवमेंट असतो जो तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो। लोक विचार काय करतात की आपण त्या स्पॉटला कधी पोहोचणार, तिथे मजा कधी करणार, त्यामुळे तुम्ही जो प्रवास करत असतात ना तो तुमचा टाइम निघून जातो आणि त्या प्रवासामध्ये बहुतेक लोक तर मनामध्ये विचार किंवा फोनमध्ये स्क्रोल करत असतात, पण आजूबाजूचा निसर्ग किंवा त्या ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही स्वतःशी भेटता, ही गोष्ट खूप ट्रॅव्हल किंवा जे लोक ट्रिप करतात ही गोष्ट मेन महत्त्वाची विसरून जातात। आणि तिथे स्पॉट्सवर गेल्यावरती व्हिडिओग्राफी सगळ्या गोष्टी, अरे पण त्या व्यतिरिक्त स्वतः तुम्ही तिथे जगून घेणं खूप महत्त्वाचं आहे ट्रॅव्हलमध्ये। तर हे म्हणून मी प्रत्येक ट्रॅव्हलर लोकांना सांगतो की मेमरीज फोनमध्ये तरी कॅप्चर केलाच पाहिजे, काही प्रश्न नाही, पण आठवण म्हणून आपण तिथे राहून तिथे आपला स्वतःचा टाइम स्पेंड करणं खूप महत्त्वाचं आहे। या व्हिडिओतून मित्रांनो तुम्हाला कुठेतरी मला हेच सांगायचं की पुढच्या प्रवासामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, प्रवास म्हणजे फक्त डिस्टन्स कापणं असं नाहीये किंवा डिस्टन्स कव्हर करणं असं नाहीये, प्रवास म्हणजे स्वतःशी कनेक्ट होणं आहे। तर पुढच्या ट्रिपला जेव्हा पण तुम्ही जाणार तर ही गोष्ट एक नक्की लक्षात ठेवा, जो तुम्ही प्रवास करता तोच खरा एक एन्जॉयमेंट आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।